नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, फॉस्फरस प्रामुख्याने कवचात कशाच्या स्वरूपात आढळते? फॉस्फरस प्रामुख्यावाचात कशाच्या स्वरूपात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कृष्णा व भीमा यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा व भीमा यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायचूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, मांजरा ही नदी डॅश डॅश बाजूने गोदावरीस मिळते. मांजरा ही नदी डॅश डॅश बाजूने गोदावरीस मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरब सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन, नेपाळ, भूटान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारदांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस डॅश डॅश मार्गावर चालली होती. 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस डॅश डॅश मार्गावर चालली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई मडगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, 2021 या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? 2021 या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दामोदर मावजो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 2005 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील खालीलपैकी मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 चहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 एस जयशंकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रमोद सावंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, तापी नदीचे खोरे डॅश डॅश तापी नदीचे खोरे डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अरुंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅश डॅशमध्ये असते? महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅश
डॅश डॅशमध्ये असते, तर ऑप्शन क्रमांक 1 कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात बनवण्यात आलेले कोवॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनवलेली आहे? भारतात बनवण्यात आलेले कोवॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनवलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बायोटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 विधानसभा उपाध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 211 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी RDXचे दुसरे नाव काय? खालीलपैकी RDXचे दुसरे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सायक्लोनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगाटोक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला? 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 शेख मुजीबुर रहमान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत? बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रसायनाचा राजा कोणास म्हणतात? रसायनांचा राजा कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सल्फ्युरिक ॲसिड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 78 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आपल्या सूर्यमालिकेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नेपच्यून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 25 डिसेंबर 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हँडब्रेकचा वापर कशासाठी करतात? हँडब्रेकचा वापर कशासाठी करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 वाहन पार्क करण्यासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असते? शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ताशी 25 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 6 महिने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जड वाहनांसाठी वेगमर्यादा डॅश डॅश आहे. जड वाहनांसाठी वेगमर्यादा डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ताशी 60 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश डॅश. रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2 पार्किंग करण्यास व थांबण्यासाठी मनाई आहे असा होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती? दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती? तर ऑप्शन क्रमांक 4 ताशी 50 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणत्या हॉर्नना परवानगी आहे?
कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इलेक्ट्रिक हॉर्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 6 महिने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा परिवहन वाहन चालविणाऱ्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? परिवहन वाहन चालविणाऱ्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 3 20 वर्षे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा शिकाऊ चालक परवाना असणारी व्यक्ती वाहन कसे चालू शकते? शिकाऊ चालक परवाना असणारी व्यक्ती वाहन चालू शकते. तर ऑप्शन क्रमांक 4 नियमित चालक परवाना असणारे व्यक्तीसह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा महात्मा फुले यांचा जन्म डॅशच्या ठिकाणी झाला. महात्मा फुले यांचा जन्म डॅशच्या ठिकाणी झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित यांची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित याची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1974 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे कुठे आहेत? हडप्पा व मोहेंजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारत स्वतंत्र होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारत स्वतंत्र होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 JB कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 खासदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान वय पाहिजे? भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान वय किती पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 देशातील पहिले बाल न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? देशातील पहिले बाल न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धनगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा म्हणून कोणाचा उल्लेख केला? लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा म्हणून कोणाचा उल्लेख केला? तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महादेव गोविंद रानडे हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सदस्य होते? महादेव गोविंद रानडे हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सदस्य होते? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रार्थना समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात? महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व अल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व अल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभा मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या डॅश डॅश आहे? 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 55% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाही? खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पृथ्वीचा केंद्रभाग वस्तुमानाच्या डॅश डॅश भाग व्यापतो? पृथ्वीचा केंद्रभाग वस्तुमानाच्या डॅश डॅश भाग व्यापतो? तर ऑप्शन क्रमांक 3 32% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा
वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विवेक अग्निहोत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते? भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 लेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदा खरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लोकशाही निर्देशांक अहवाल 2020 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? लोकशाही निर्देशांक अहवाल 2020 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 53 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दर 2 वर्षांनी राज्यसभेचे डॅश डॅश सभासद निवृत्त होतात. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे डॅश डॅश सभासद निवृत्त होतात. तर ऑप्शन क्रमांक 2 एकाच 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मिहान प्रकल्प कुठे आहे? मिहान प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 समुदाय विकास योजनेची सुरुवात कितव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? समुदाय विकास योजनेची सुरुवात पंचवार्षिक योजनेत करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 पहिल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे? फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणाचे आहे? बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तमानपत्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिरोजशाह मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 तुंड्रा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. डॅश डॅश मृदेने खालीलपैकी सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गाळाची मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी अखिल भारतीय सेवाचे जनक म्हणून ओळखले जातात. खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवेची जनक म्हणून खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवेची जनक म्हणून ओळखली जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 देशाचा कोणता भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? देशाचा कोणता भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्व भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅश डॅशचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हरित क्रांतीनंतर डॅश डॅशचे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शविणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. हरित क्रांतीनंतर डॅश डॅश हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शविणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39
44 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे घेतले जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 राज्यवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पारकोई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये स्थित आहे? पारकोई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 800 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 1 मे 1981 रोजी अनुक्रमे कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? 1 मे 1981 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग व जालना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गोसी खुर्द धरण डॅशच्या जिल्ह्यात आहे? गोसी खुर्द धरण डॅशच्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतातील तलावांचे राज्य म्हणून कोणत्या राज्यास ओळखतात? तर भारतातील तलावांचे राज्य म्हणून कोणत्या राज्यास ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारताचे झिरो मेल कुठे आहे? भारताचे झिरो मेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात? भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात? तर ऑप्शन क्रमांक 1 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 राज्यातील डॅश डॅश हे थंड हवेचे ठिकाण अलीकडील काळात एक महत्त्वाचे आहे? राज्यातील डॅश डॅश हे थंड हवेचे ठिकाण अलीकडील काळात एक महत्त्वाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पाचगणी सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 नंदुरबार जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्याचा समावेश होत नाही? नंदुरबार जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्याचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 साक्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कोकण भागात डॅश डॅश या प्रकारची मृदा आढळते? कोकण भागात डॅश डॅश या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 जांभी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कुकडी प्रकल्प अंतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह येथे धरणे पुणे जिल्ह्याच्या डॅश डॅश तालुक्यात आहेत? कुकडी प्रकल्प अंतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह येथे धरण पुणे जिल्ह्याच्या डॅश डॅश तालुक्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 जुन्नर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उपनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून डॅश डॅश पासून नव्याने पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला? ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून डॅश डॅश पासून नव्याने पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट 2014 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्याचा पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात समावेश नाही? पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्याचा पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सांगली शहर कोणत्या नदीकाठी
वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सिरोंचा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय होते? सिरोंचा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये मुख्यालय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 अप्पर गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली? कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली? तर ऑप्शन क्रमांक 2 खंडिका बल्लार शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कोणता गोंड राजाचा अकबराच्या NA अकबरीमध्ये उल्लेख आहे? कोणता गोंड राजाचा अकबराच्या NA अकबरीमध्ये उल्लेख आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बालाजी बल्लार शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही? कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पातागुडम नवीन पोलीस मदत केंद्र कोणत्या नदीच्या काठी आहे? पातागुडम नवीन पोलीस मदत केंद्र कोणत्या नदीच्या काठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंद्रायणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही? कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 CID हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही? कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 चिमूर डोंगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सुकमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते रेल्वे स्टेशन नाही? गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते रेल्वे स्टेशन नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 वडसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणता रेल्वे मार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे? कोणता रेल्वे मार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वडसा गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी डॅश डॅश येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी डॅश डॅश येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 महू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 परभणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रात सर्वात मोठी हळदाची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रात सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 जालना ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अजिंठा ही जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंठा ही जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लोहगाव विमानतळ कुठे आहे? लोहगाव विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? तर ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित
खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे? जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 7612 चौरस किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पर्यायपैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही? पर्यायपैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून 1 मे 2017 पासून कोणते निर्माण करण्यात येणार आहे? महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून 1 मे 2017 पासून कोणते निर्माण करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भिलार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय? गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 C60 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 चादरीचे उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? चादरीचे उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 7 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन कुठे सुरू म्हणजेच डिसेंबर 2020 मध्ये करण्यात आले? महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन कुठे सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 5 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतात राष्ट्रीय उत्पन्न विषयाचे अंदाज डॅशकडून सादर केले जातात? भारतात राष्ट्रीय उत्पन्न विषयाचे अंदाज डॅशकडून सादर केले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 केंद्रीय सांख्यिकी संघटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 BPO सेवा या डॅश सेवांच्या उपघटक आहेत? BPO सेवा या सेवांच्या उपघटक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 माहिती व तंत्रज्ञान संबंधित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जळगावचे कोणते फळ जगप्रसिद्ध आहे? जळगावचे कोणते फळ जगप्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जळगाव शहराला कोणत्या नदीचे पाणी पुरविले जाते? जळगाव शहराला कोणत्या नदीचे पाणी पुरविले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त मृदा कोणत्या प्रकारची आहे? जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त मृदा कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उथळ काळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो?
भारतीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 राष्ट्रपती लोकसभा डॅश डॅश बरखास्त करू शकतात. राष्ट्रपती लोकसभा डॅश डॅश बरखास्त करू शकतात. तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधानांच्या सल्ल्याने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पहिल्या पंचवार्षिक योजनेत संकल्पित आर्थिक वाढीचा दर किती होता? पहिल्या पंचवार्षिक योजनेत संकल्पित आर्थिक वाढीचा दर किती होता? तर ऑप्शन क्रमांक 2 2.1% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्राचे पहिले हिंद केसरी कोण? महाराष्ट्राचे पहिले हिंद केसरी कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीपती खंचनाळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मिस युनिव्हर्स 2021 हा किताब कोणाला मिळाला? मिस युनिव्हर्स 2021 किताब कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 हरनाज संधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 किती वर्षानंतर मिस युनिव्हर्स हा किताब भारताला मिळाला? किती वर्षानंतर मिस युनिव्हर्स हा किताब भारताला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 21 वर्षानंतर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 आतापर्यंत किती वेळा भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला आहे? आतापर्यंत किती वेळा भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते. राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 4 हुबळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या शहराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? कोणत्या शहराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कृष्णराव साबळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 97,000 किलोमीटरच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 यकृत ग्रंथी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेचा जीवनसत्व तयार होते. सूर्यप्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणत्या जीवनसत्व तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 4 डी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अवध प्रांत इसवी सन 1856 साली खालसा करण्यात आले ते कोणत्या कारणामुळे? अवध प्रांत इसवी सन 1856 साली खालसा करण्यात आले ते कोणत्या कारणामुळे? तर ऑप्शन क्रमांक 3 अराजकतेमुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या वर्षी रेग्युलेटिंग ॲक्ट पास करण्यात आला? खालीलपैकी कोणत्या रेग्युलेटिंग ॲक्ट पास करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1773 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बनारसचा राजा चेतसिंग प्रकरण 1778 यामुळे डॅश डॅशवर ब्रिटिश महाभियोग चालविला गेला. बनारसचा राजा चैतसिंग प्रकरण यामुळे डॅश डॅशवर ब्रिटिश मध्ये महाभियोग चालविला गेला. तर ऑप्शन क्रमांक 4 वॉरेन हेस्टिंग्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 अमेरिकन मराठी मिशनचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र डॅश डॅश या ठिकाणी होते. अमेरिकन मराठी मिशनचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र डॅश डॅश या ठिकाणी होते. तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारत सरकार कायदा 1935 ने लोकांना मर्यादित मताधिकार दिला होता. भारत सरकार कायदा 1935 ने लोकांना आधारित मर्यादित मताधिकार दिला होता. तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जय किशन रेड्डी समिती डॅश डॅश या केंद्रशासित प्रदेशासंबंधी आहे. जय किशन रेड्डी समिती डॅश डॅश या केंद्रशासित प्रदेशासंबंधी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 लडाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 प्रकल्प पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो? काया प्रकल्प पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 आरोग्य मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नाशिक या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? नाशिक या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 54 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? नागपूर या
प्रशासकीय विभागात एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 64 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर डॅश डॅश जिल्ह्याचे आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर डॅश डॅश जिल्ह्याचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 घटना समितीमध्ये डॅश डॅश या घटकांचा प्रतिनिधित्व होते. घटना समितीमध्ये डॅश डॅश या घटकांचा प्रतिनिधित्व होते. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सरकारी अंदाजपत्रक किती प्रकार आहेत? सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असते? राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असते? तर ऑप्शन क्रमांक 2 उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रातील शेवटची स्थापना झालेली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील शेवटची स्थापना झालेली महानगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पनवेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती डॅश डॅश या दिवशी झाली. द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती डॅश डॅश या दिवशी झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणत्या देशातील प्रक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? कोणत्या देशातील प्रक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 तुर्कस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 वर्मा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली होती? वर्मा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 1999 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कोणत्या समितीच्या शिफारसीने नाबार्ड बँकची स्थापना झाली? कोणत्या समितीच्या शिफारशीने नाबार्ड बँकची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवरामन समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यात जोडतो? खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 NH17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गव्हाचे कोठार कोणत्या राज्याला म्हणतात? गव्हाचे कोठार कोणत्या राज्याला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 कृषी उत्पादकता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 तुटीच्या अर्थसंकल्पनेमुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? तुटीच्या अर्थसंकल्पनेमुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 किंमत पातळीत वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅश डॅश या ठिकाणी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 कुरबुडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 दत्त महात्म्या हा 7,000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? दत्त महात्म्या हा 7,000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पंडिता रमाबाई या कृपा सदन ची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? पंडिता रमाबाई यांनी कृपा सदनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 1999 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 डॅश डॅश रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला. डॅश डॅश रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1979 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 रोजगार योजना भारतात डॅश डॅश पासून लागू करण्यात आला. आश्वासित रोजगार योजना भारतात डॅश डॅश लागू करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोबर 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कार्बोदकांमध्ये खालीलपैकी कोणते घटक नसते? कार्बोदकांमध्ये खालीलपैकी कोणते घटक नसते? तर ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 पंचायत राजाचे मूल्यमापन करण्यासाठी डॅश डॅश ही समिती नेमली होती.
पंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅश डॅश ही समिती नेमली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 अशोक मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, डाळिंब या पिकाचे मील उगमस्थान डॅश डॅश या देशात आहे. डाळिंब या पिकाचे मील उगमस्थान डॅश डॅश या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा. विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 वाघमुरळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 चक्षु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पोंगळ हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. पोंगळ हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भरतपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजवले. या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 4 संत गाडगेबाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, अपूर्ण म्हण पूर्ण करा. वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाली. तर ऑप्शन क्रमांक 2 गाजराची पुंगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्यातील काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे असेल. ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे असेल. तर ऑप्शन क्रमांक 3 सांगाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, ओपेकचे मुख्यालय कुठे आहे. ओपेकचे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 व्हिएन्ना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 4 केसी नियोगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे. ऑप्शन क्रमांक 1 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे. स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची बडतर्फी कोण करू शकतो. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइड आहे. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइड आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सुक्रोज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते. भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 करोटीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे. सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिस्तरीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते. राज्यपाल या पदासाठी आवश्यक वयोमर्यादा किती वर्षाची असते. तर ऑप्शन क्रमांक 4 35 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण. तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले जाते. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅश डॅश जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात
डोलोमाइटचे साठे डॅश डॅश जिल्ह्यात आहेत, तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ व रत्नागिरी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अभयारण्याची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे. अभयारण्याची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या मुख्य भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले. खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले, तर ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे. भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 कायदेमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला. 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला, तर ऑप्शन क्रमांक 4 भाग 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो, तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्य खान मंडळाचे मुख्यालय कुठे आहे. महाराष्ट्र राज्य खान मंडळाचे मुख्यालय कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 विद्यार्थ्यासाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केला. विद्यार्थ्यासाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केला, तर ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले, तर ऑप्शन क्रमांक 4 1925 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नेताजीच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले. नेताजीच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले, तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कॉम्रेड इंग्लिश हे वृत्तपत्र कोणाचे होते. कॉम्रेड इंग्लिश हे वृत्तपत्र कोणाचे होते, तर ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद अली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कुठे केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कुठे केले, तर ऑप्शन क्रमांक 3 महाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला, तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वारली पेंटिंगसाठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. वारली पेंटिंगसाठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 जव्हार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली. भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली, क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत, तर ऑप्शन क्रमांक यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली. मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली, तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही. श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही, तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते. पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते, तर ऑप्शन क्रमांक 2 25 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रपती हे डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45
उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाची संबंधित नव्हती? पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 काश्मीरचा डोंगरी राजा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. इंडियन लीगची स्थापना कोणी केली? इंडियन लीगची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 घोष हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 49 पहा. पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्या रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 243 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा. पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा. 16वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली आहे? 16वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे खालीलपैकी कोणत्या लसीचे उत्पादन केले जाते? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे खालीलपैकी कोणत्या लसीचे उत्पादन केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पृथ्वी सूर्याभोवती भ्रमणत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते? पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते? तर ऑप्शन क्रमांक 4 3 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गुळसुकी नागझिरीच्या उपनद्या आहेत. गुळसुकी नागझिरी कोणाच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 निलगिरी पर्वत शृंखला डॅश येथे स्थित आहे? निलगिरी पर्वत शृंखला डॅश येथे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पूर्व महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 उभादांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? उभादांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 फियोर्ड भूरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते? फियोर्ड हे भूरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक डी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चाकणपूर दारणा परसूल वागद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? चाकणपूर दारणा परसूल वागद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात? ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 झूम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3
पूर्व भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? नर्मदा नदी कोणत्या समुद्रास जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी समुद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून जातो? कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ही कोणाची उपनदी आहे? ताम्रप्रभा ही कोणाची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 घटप्रभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते? महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पुढीलपैकी कोणता गट पर्वत आहे? पुढीलपैकी कोणता गट पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मेघालय पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 बारखान हे भूरूप पुढीलपैकी कोणत्या खनन कार्यामुळे निर्माण होते? बारखान हे भूरूप पुढीलपैकी कोणत्या खनन कार्यामुळे निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 वारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडे वाहत नेऊन उजव्या अंगास मिळत नाही? कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत नेऊन उजव्या अंगास मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 वासना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 माडिया गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताचे झिरो मेल कुठे आहे? भारताचे झिरो मेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वाऱ्यांची गती डॅश डॅश या साधनाने मोजतात? वाऱ्यांची गती डॅश डॅश या साधनाने मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमिनोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे? मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बांद्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छाया प्रदेश कोणत्या प्रकारच्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत? पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छाया प्रदेश कोणत्या प्रकारच्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रतिरोध पर्जन्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 अप्सरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? खालीलपैकी जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे? भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 10% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॅश डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे? डॅश डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डॅश डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेतीवर आधारित उद्योग आहे? डॅश डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 साखर उद्योग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44
महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बाणकोटची खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोटची खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालिकेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पांडवलेणी प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पांडवलेणी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 डॅश हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे. डॅश हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 भाकरा नांगल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 दुचाकी भुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दुचाकी भुकटी बनविणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणते शीख गुरुने शीख ग्रंथाचे संकलन केले? कोणते शीख गुरुने शीख ग्रंथाचे संकलन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु अर्जुन देव हे आपले करेक्ट आन्सर होईल.